कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। ज्या सद्गुरूंची कृपा झाली त्या सद्गुरूंच्या प्रित्यर्थ आपल्याला 1-2 मिनिटं आपल्याला नामस्मरण करायचं आहे। ओम चैतन्य त्यागेश्वर नाथाय नमः। 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 परम पूज्य विश्व चैतन्य, आवाज येतो का सगळ्यांना? अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे महान संत, या पृथ्वीतलाचा कागद जरी केला, या पृथ्वीतलावरील सर्व जलाची शाई जरी केली, या पृथ्वीतलावरील सर्व वृक्षवेलीचा पेन जरी केला, तरी त्यांचं वर्णन पूर्ण होऊ शकत नाही। 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, उपपुराण, वेद आणि वेदांत, या सृष्टी रचिता, ज्यांनी सृष्टी रचली त्यांना सुद्धा दिशा देणारा, दिशावाहक आणि एका पामाराला सिद्ध योगी बनवणारा, सर्वसामान्यांच्या बुद्धीला चालना देणारा असा महान संत, ज्यामुळे सृष्टी चाललेली आहे, ज्याला आपण व्यासपीठ म्हणतो, ती व्यासापासून चालत आलेली ही परंपरा, व्यास ऋषींच्या लिखाणातून जे निर्मित पीठ निर्माण झालं त्याला व्यासपीठ म्हणतात। सर्वसामान्य कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण थोडंसं स्टेज म्हणा किंवा असं काय उभं केलं तरी त्याला व्यासाचं पीठ म्हणतो। पण माझ्या आकलनाप्रमाणे, माझ्या सद्गुरूंच्या संकेताप्रमाणे एक ठराविक कालावधी अशी व्यासापासून सुरुवात झालेली होती आहे आणि राहणार आहे। पण त्याही पूर्वीपासून
या जगाला जो चालक आहे, चालकाला जो दिशा देणारा आहे, जो दिशा वाहक आहे, अशा सद्गुरू सुद्धा पूर्वी होऊन गेले. व्यासाही पूर्वी ही सृष्टी होती. सृष्टीला दिशा वाहक असा एक प्रकारची शक्ती ती मूळ रूप व्यासाच्या रूपाने घेतली आणि त्या परंपरेपासून त्या आद्य शंकराचार्य पासूनचे आतापर्यंत आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराज यांच्यापर्यंत चालत आलेली ही परंपरा जी आहे ती शक्ती केवळ एक आणि एकच आहे. त्या शक्तीला आपण प्रथम वंदन करूया. या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसूत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, सर्व देव देवतांना, किन्नर, गंधर्व, दानव, मानव, सर्व जीव प्राणी, जे जे शरीर धारण केलेले जीव आहेत, या जीवांना घडवण्याचं ज्यांनी काम केलं त्यांचा हिसाब किताब प्रमाणात ठेवणं, त्यांना न्याय देणं, सर्वसामान्यांना न्याय देणं, केवळ ज्याच्या धाकामुळे सृष्टी व्यवस्थित चालली. ज्याचं नाव घेतलं की देव कापतात, ज्याचं नाव घेतलं की दैत्य कापतात, ज्याचं नाव घेतलं की सृष्टीवरचा वारा सुद्धा थांबतो, ज्याचं नाव घेतलं की वर्षा थांबते, ज्यांचं नावाचा उच्चार केले की प्रत्येक जीव प्राणीला विचार करावा लागतो, अशा देवतेच्या सान्निध्यामध्ये तुम्ही आम्ही बसलेले आहोत. तो शिवप्रिय आणि तुम्हा आमचा आराध्य दैवत शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया. आज पवित्र असा दिवस, गुरूंच्या पित्यर्थ, गुरुच्या सान्निध्यामध्ये ज्यांनी वर्षभर सेवा केली, सेवेचं फळ देण्याचा आजचा दिवस. या भूमंडलामध्ये ईश्वरीय अंश तर आहेच, पण ईश्वरीय अंशाला दिशा देणारा असा सद्गुरूचा अंश सुद्धा आहे. या वायुमंडलामध्ये, या सृष्टीमध्ये प्रत्येक श्वासागणिक प्रत्येकांना दिशा देणारी शक्ती ती म्हणजे सद्गुरू. सद्गुरूंची जी काय ऊर्जा आहे ते ऊर्जा आपण प्राप्त करत आहोत. हे प्राप्त करत असताना जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्म झाला, जेव्हा जेव्हा धर्म विस्कटली, जेव्हा जेव्हा घडी विस्कटली, या पृथ्वीवर कोप झाला, अत्याचार झाला, अन्याय झाला, तेव्हा तेव्हा ईश्वर सद्गुरूंच्या रूपाने या पृथ्वी तलावर आला. सर्वसामान्य मनुष्य प्राणी हा मायाजालात अडकला होता आणि जेव्हा जेव्हा अडकतो तेव्हा तेव्हा दिशा देण्यासाठी सद्गुरूच्या रूपाने या पृथ्वी तलावर येऊन या निसर्गाची घडी व्यवस्थित बसवणारा असा हा आज पवित्र असा हा दिवस आहे. जेव्हा आपण पाहतो, जिकडे पाहाल तिकडे, जिथे जिथे ईश्वराच्या चरणावर जातो आपण, जिथे तिथे तीर्थक्षेत्राला जातो, तिथे तिथे त्या देवतापेक्षा त्याची मायाच पुढे उभं राहते. जेव्हा ज्या मंदिरामध्ये जातो, ज्या तीर्थामध्ये जातो आणि त्या तीर्थाच्या त्या शक्तीला एक वेस्टर्न प्रकारे एक आवरण ज्याला म्हणू आपण, त्या आवरणाच्या रूपाने माया थांबलेली असते आणि ती मायाच आपल्याला खऱ्या ईश्वरापर्यंत जाऊ देत नाही, खऱ्या ईश्वरापर्यंत पोचू देत नाही.
म्हणून ईश्वराने सद्गुरूंच्या रूपाने अवतार घेऊन माया विरहित असे भक्त निर्माण करणं, असे सर्वसामान्य जीव प्राण्यांना घडवणं, त्यांची जडणघडण करणं, हे सद्गुरूंचं काम आहे. जसं आपण पाहतो एखादा लोखंडाचा तुकडा कुठेतरी पडलेला आहे, एखादा आपण शेतकरी माणसं आपण सर्वजण जेव्हा जळण आपल्याला गरज असते जळणाची, तेव्हा एखादा झाड आपण पाडतो आणि मोठा बुंदा तसाच वर्षानुवर्ष पडून राहतो. त्या मोठ्या बुंद्याकडे आपण लक्ष देत नाही, आपल्याला हवं तेवढं घेऊन येत असतो. हे घेऊन येत असताना बुंद्या तसाच पडतो. बुंद्याच्या वर कुणी बसून चर्चा करतो, कोणी सू करतो, कोणी शी करतो, त्याच्याकडे कोणी पाहत नाही, दुर्लक्ष करतो. पण ज्या बुंदा जिथं पडलेला आहे त्या बुंद्यातनं जर एखाद्या चांगल्या सुताराने, एखाद्या कारागिराने त्याचं व्यवस्थित जर त्या बुंद्यातनं कापणी करून वेस्ट सगळं टाकून चांगल्या साहित्यातून साहित्य निर्माण करून एखादं मंदिर छोटंसं बनवलं, तर मंदिर आपण मंदिराच्या शेजारी बसून सू करतो का, शी करतो का, त्याच्यावर बसतो का? ते व्यवस्थित पवित्र घरामध्ये आणून त्याला ठेवतो आणि त्याला माथा टेकवतो. ते काम माझं सद्गुरू करत असतात. लक्षात ठेवा, घडवण्याचं काम करत असतात. हे सद्गुरूंचं काम आहे. प्रत्येक जीव प्राणी हा बुंदा आहे. त्याच्या कलागुणाला वाव देणं, त्याच्या रुचीप्रमाणे त्याला घडवणं, त्याला ईश्वराचा मार्ग दाखवणं आणि ईश्वराच्या मार्गावर पोचल्यानंतर मात्र आपण समाधानी राहणं, हे खरे सद्गुरूंचं लक्षण आहे. ठेवा, लक्षात ठेवा. निरपेक्ष, काही अपेक्षा नसते. हे सद्गुरूंची महानता, विद्वत्ता, त्यांच्याकडे असलेलं शक्ती, त्यांच्याकडे असलेलं सामर्थ्य, याचं वर्णन आज कुणीही करू शकलं नाही. आज कुणीही करू शकलं नाही. वेदही करू शकलं नाही, वेदांतही करू शकलं नाही. ज्या देवांचं ईश्वराने अवतार घेतलं त्यांना सुद्धा जीवनामध्ये गुरु करावं लागलं. वाल्याचा वाल्मिकी झाला नुसत्या नामाने. ज्या प्रभू रामचंद्रांना घडवण्यासाठी विश्वामित्रांचं सहकार्य आहे. कृष्णाने सुद्धा सांदीपनच्या आश्रमामध्ये जाऊन शिक्षण घ्यावं लागलं. अशी कितीतरी उदाहरणं आहेत, खूप उदाहरणं आहेत. आपण सुद्धा सर्वसामान्य कुटुंबातले आहोत. आपण सुद्धा कार्य करत असताना कुठल्या तरी तीर्था ठिकाणी जात असतो. जात असताना मात्र आपल्याला पूर्ण ज्ञान नसल्यामुळं आपण तिथं मायामध्ये अडकून जातो. देवळामध्ये जातो, मंदिरामध्ये जातो, कुठेही जातो, त्या मंदिरापुढे असलेल्या दुकानामध्ये जास्त गुंततो. आपण इतकं साज सजावट केलेलं असतं, ते मंदिरच आपल्याला संध्याकाळ झालं तरी मंदिरच मिळत नाही. त्या बाजारात आपण मायाजाळाच्या बाजारात आपण फिरत असतो. हे बंधनं तोडून मुख्य ठिकाणी पोहोचवणं हे सद्गुरूंचं काम आहे. एकदा कृष्ण आणि सुदामा यांची भेट झाली. यांची भेट झाल्यानंतर सुदामा म्हणाला कृष्णाला, अरे तुझं तर दर्शन देवा होतोच सारखं, पण तुझी माया बघूया, माया कुठं आहे? माया दिसत नाही पण कार्य करते. माया दिसत नाही पण कार्य करून जात असते. पण तुझी माया मला नाही भेटली अजून. कृष्ण म्हणाला, अरे सगळे भेटलं चालेल पण मायाच्या नादाला नको लागू. मायाला भेटणं ठीक नाही आहे. नाही नाही, तू आहेस ना म्हणलं, मायाला भेटायचं मला एकदा. मग कृष्ण म्हणाला, ठीक आहे, जा गंगा स्नान कर आणि गंगा स्नान करून ये. आता कृष्णाने सांगितला म्हणून सुदामा गेला, आंघोळीला डुबकी मारला
जशी डुबकी मारली तशी कृष्णाने माया फेकली. माया फेकल्यानंतर काही क्षणामध्ये तो सुदामा वाहत गेला पाण्यामध्ये. पाण्याचा प्रवाह मोठा होता. पाण्यामध्ये वाहत गेला. पुढे कोणीतरी जाळं लावलं होतं, मासे धरण्यासाठी नाही आहे. या जाळ्यामध्ये जो कोणी अडकल त्याला राज्यपद द्यायचं होतं त्या भागातल्या सर्व लोकांना. कारण त्या भागातली प्रथा होती की राजा देह ठेवला, देह ठेवल्यानंतर राजाला मुलं नव्हते, फक्त एक मुलगी होती राजाला, आणि त्या मुलीचं लग्न कोणाशी करावा हा वाद पेटला. हा वाद पेटल्यानंतर सर्वांनी निर्णय घेतला की आपण या गंगा नदीमध्ये आपण जाळं लावूया आणि जाळ्यामध्ये जो कोणी अडकल त्याला आपण राज्यपदावर बसवूया. त्यात नेमकं हा सुदामा जाऊन अडकला. अडकल्यानंतर जाळं काढलं. जाळं काढल्यानंतर त्याचं वाजत गाजत मिरवणूक काढली आणि राजवाड्यामध्ये घेऊन गेले. राजवाड्यामध्ये घेऊन गेल्यानंतर त्या सुदामाला सांगितलं की बाबा रे, म्हणलं आमच्या राज्यामध्ये ठरलेलं आमचा वाद चालू होतं, राजसिंहासनावर कुणाला बसवायचं, मुलीला बसवता येत नाही, म्हणून त्या मुलीचं लग्न या जो कोणी अडकल त्याच्याशी लग्न करायचं आणि त्याला राजसिंहासनावर बसवायचं. खुश झाला सुदामा. बरं वाटलं, कृष्ण पावला आम्हाला. मग तो त्याचं लग्न लावलं, राजसिंहासनावर बसवलं, 1-2 मुलं झाले, मस्त राज्य करत होता. राज्य करत असताना करता करता त्याची महाराणी जी होती, जी धर्मपत्नी होती, ती देह ठेवली. देह ठेवल्यानंतर ह्या सुदामाला सगळ्यांनी दोरखंडमध्ये बांधलं पळून जाऊ नये म्हणून. का तर त्या राज्याची प्रथा होती की काही भागामध्ये अशी प्रथा आहे की पती देह ठेवला की पत्नीला सती जावं लागतं, पण त्या राज्यामध्ये असं होतं की पत्नी देह ठेवली की पतीला सती जावं लागतं. पतीला सती जावं लागतं, हा पळून जाईल म्हणून त्याला बांधून ठेवलं. आणि त्या सुदामाला सांगितलं आता तुझी पत्नी देह ठेवलेली आहे, त्याच्या चितेमध्ये तुला उडी घ्यावं लागेल आणि तुला देह तुझा सुद्धा समर्पित करावं लागेल. तो म्हणाला अजून राज्य पूर्ण झालं नाही, पत्नी गेली म्हणजे माझा काय संबंध आहे, मला कशाला तो अपराध शिक्षा. ते समाज म्हणाले नाही, ते लोक म्हणाले नाही, तुला चिते उडी द्यावंच लागल. मग चिता रचली, त्या महाराणीला घेऊन गेलं, सगळं झालं, देह ठेवला. त्या सुदामाला उचलून त्याच्यावर ठेवलं, अग्नी दिलं. अग्नी दिल्यानंतर तुम्हाला सांगतो त्याला चटके बसायला लागले. अग्नीचे चटके बसत असताना तो गडबडून मूळ जिथे स्नानाला गेला होता, ते डुबकी मारला होता ना, त्या डुबकीत बाहेर आला गडबडून. तो अजून कुठे होता? त्या पाण्यात डुबकीमध्येच होता. तो माया एका सेकंदामध्ये एवढी मोठी कहाणी त्यांनी ऐकली, पाहिली, एवढा मोठा कहाणी पाहिला आणि तो कृष्णा 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 म्हणून ओरडायला लागला, मला वाचव, मला वाचव, मला वाचव. कृष्ण काठावर बसून हसत होता. कृष्ण म्हणाला अरे माया, मी फक्त 5 सेकंदाची माया तुला दाखवली, तुला आयुष्यभराची माया दाखवली तर तुझी काय दशा होईल. ह्या दशेला, या दिशाला वाचवणारा फक्त जीवनामध्ये आपल्याला सद्गुरूच वाचवू शकतो. प्रत्येक भक्तांना, प्रत्येक जीव प्राण्याला वाटतंय की आयुष्य करावं, मजा करावी, गुण उधळावं, शिंग काढावं, सगळ्यांचे घरं फोडावं, सगळ्यांचे घरं फाडावं. हे दुर्गुण सगळ्याकडे आहे. ह्या दुर्गुणाला दाबण्यासाठी, ह्या दुर्गुणाला जाळण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त माझ्या सद्गुरूच्या चरणावर असतं, लक्षात ठेवा. दुसरं कोणीही जाळू शकत नाही, कुणीही काय करू शकत नाही. एवढी महानता फक्त सद्गुरूंच्या चरणामध्ये असतो. जसं कापसाच्या गंजीला करोडो टन कापूस आहे, त्याच्या गंजीला अग्नी देण्यासाठी 1 सेकंदाची गरज आहे. फक्त एक गाडी लावलं की क्षण मात्रात कापूस जळून जातो. त्या पद्धतीनं सद्गुरूंच्या चरणावर जेव्हा तुम्ही तुमचा माथा टेकवाल,
त्या क्षणी तुमचे सर्व दुर्गुण जळून जातात. काय लोकांना प्रश्न पडला असेल, मग महाराज असे म्हणतात तर आमचं का जळलं नाही? अरे बाबांनो, तुमचं मागचं कर्म दूषित असेल तर ते घडवणं सद्गुरूंचं काम आहे. जर कर्म शुद्ध असेल तर त्या क्षणी जळून जाईल, लक्षात ठेवा. तुमचं कर्म शुद्ध अशुद्ध निष्काम भावेने तुम्ही कार्य केला असाल, तर स्वच्छ मनाने केला असाल, तर तुम्हाला एका जीवनामध्ये सद्गुरूंच्या चरणावर गेल्यानंतर मुक्ती मिळू शकते. सकाम कर्माने जर केला असाल, मनातला दूषित भाव जर ठेवला असाल, ओटात एक पोटात एक, कर्तृत्वात एक, नजरेत एक, पावलात एक, हातात एक, जर असं तुम्ही जर सद्गुरूंच्या आश्रममध्ये राहून कार्य करत असाल तर तुम्हाला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही, लक्षात ठेवा. नरकात सुद्धा जागा मिळणार नाही, नरक सुद्धा स्वीकारणार नाही. जेवढं सामर्थ्य सद्गुरूंच्या मध्ये असतो, सद्गुरूंना तुम्ही म्हणाल सद्गुरूंचं शरीर आमच्यासारखंच आहे, सद्गुरूत आमच्यात काय फरक आहे? अरे बाबांनो, जावे त्याच्या वंशी तेव्हा त्याशी कळे. कधीही कुणाला काय कळत नाही. एक कृष्णाकाठी एक आश्रम होता, कृष्णाकाठी एक आश्रम होता. त्या आश्रममध्ये अनेक भाविक भक्त यायचे, सत्संग चालायचं, चांगलं सत्संग चालायचं. चालता चालता अनेक भक्त पुढे पुढे राहायला लागले. अनेक भक्त येण्या जाण्याचा रेलचेल चालू झाला, चांगल्या बऱ्यापैकी चालू झाला असताना एक दिवस, आता सगळे आलेत, सगळे पवित्र आहेत असे नाही, यातला चोर असेल, लपंग असेल, महाराज काय बोलतात त्यांचे कुठला शब्द धरून आपण अपप्रचार करायचा, कसं काय करायचं, हे धंदे करणारे सुद्धा काही भाविक असतात. सगळ्या संप्रदायामध्ये, कुटुंबामध्ये सुद्धा असतो. कुटुंबामध्ये 7-8 जणांचं कुटुंब असेल, त्यातलं एक नासका असतोच. त्या नासक्याचं एकच काम असतं, फक्त 7 जण चांगले केल्याचं एखादं गुण वाईट काय मिळतं का? का तर त्याचा जन्मच तेवढ्यासाठी झालेला असतो, लक्षात ठेवा. त्याचा जन्मच तेवढ्यासाठी झालेला असतो. तसं त्या आश्रममध्ये सुद्धा असे काही भक्त होते की नुसतंच लक्ष ठेवायचे, कुठं काय होतंय का, कुठं काय घावतंय का, का हाताला लागेल का, का अपप्रचार कशी करायची, याची थोतांड कशी वाजवायची, याच्यासाठी ते प्रयत्न करायचे. योगायोगाने एक आजीबाई काठी टेकवत आश्रममध्ये साधारण 2:30-3च्या दरम्यान आश्रममध्ये यायची. अंगण लोटायची, स्वच्छ अंगण लोटायची. सद्गुरूंची रात्रभर 12 वाजेपर्यंत सत्संग चालतो निदान कमीत कमी. आणि पहाटे 5 वाजता ती आजीबाई तरुण होऊन जायची. येताना म्हातारी होऊन यायची, जाताना तरुण होऊन जायची. काठी टेकवत यायची आणि जाताना फ्रेश होऊन जायची. मग ते एकाला शंका आली, म्हणजे आश्रममध्ये कशासाठी जाते रात्री 3 वाजता? मग त्याच्यावर लक्ष ठेवून राहिला तो. मग तो सगळ्यांना सांगितला, एकाचे 2, दोघाचे 4. बघा, जेवढं 100रातले 2 गोष्टी चुकल्या असतील तर 2 गोष्टी ऐकायला 100 जण जमतील, पण 98 गोष्टी ऐकायला दोघंही जमणार नाहीत, लक्षात ठेवा. हा कलियुग आहे. ह्या कलियुगामध्ये 98 गोष्टी चांगल्या नको असतात, 2 वाईट गोष्टी हव्या असतात. तर त्याचे मित्र खूप झाले. ते मित्र सानिध्यामध्ये त्याच्या आले आणि तो सगळ्यांना सांगितला की नेमकं ही म्हातारी जाते, आश्रममध्ये जाते, महाराजांचा दरवाजा ठोठावते, महाराज दरवाजा उघडतात आणि आतमध्ये जाते आणि पहाटे 5 वाजता निघून जाते. दचयनी मग करून टाकला. बरेच दिवस चाललं. मग आता धाडस कशी करायची? आता ह्याने अपप्रचार केला, पण सद्गुरूंनी काही उत्तर दिलं नाही. काही कच्चे कानवाले असतात, काही अर्धवट ज्ञानवाले असतात, काही अर्धा हळकुंडाचे असतात. हे सगळ्यांनी थोडं द्विधा मनस्थितीत मात्र काही भक्त झाले. काही भक्त द्विधा मनस्थितीत झाले. खरं काय असेल, खोटं काय असेल, हे असं असू शकतं का, तसं होऊ शकतं का? ह्या त्या आश्रममध्ये तिथंच प्रसाद घ्यायचे,
तिथंच राहायचे आणि तिथंच त्या महाराजाची निंदा करायची. हे काही दिवस असं चाललं. जात असताना आता खरं खोटं साधून त्या महाराजांनी उत्तर नाही दिलं, काही उत्तर दिलं नाही. योग्य वेळी काही पवित्र शिष्य होते ते म्हणायचे, महाराज तुम्ही उत्तर देत राहा. नाही म्हणलं द्यायचं नाही, म्हणलं घडलंच नाही तर द्यायचं काय, जिथं घडलंच नाही तर द्यायचं काय. मग यांनी पुरावा पाहिजे म्हणले. काही लोक, गावातले लोक असतात 4 लोक, म्हणाले की पुरावा आणा, आम्ही महाराजांना विचारू. मग एक दिवशी तो शिष्य आणि त्याचे मित्र हे सगळे पहाटे 5 वाजता थांबले आणि ती माऊली म्हातारी होऊन जाताना पाहिलं, सेवा करताना पाहिलं आणि पहाटे 5 वाजता रिटर्न जाताना पाहिलं. आणि त्या माऊलीला तिने अडवलं, त्या माऊलीला तिने हात करून अडवलं, तू जाऊ शकत नाहीस, तू आम्हाला खरं सांगितल्याशिवाय जाऊ शकत नाहीस. तू पहाटे 3 वाजता येतेस आणि 5 वाजता जातेस, काय काय चालतं तुमचं. ती माऊलीनं स्मित हास्य केला. त्या माऊलीनं गालातल्या गालात हसली आणि म्हणाले, तुमचा जन्म याच्यासाठी झालाय, तुम्ही तुमचं कार्य केलात, तुम्हाला तेवढ्यासाठीच ईश्वराने नेमलेलं आहे, दुसरं कसल्यासाठी नेमलेलं नाही आहे. मी कृष्ण आहे, मी कृष्ण माई आहे. दिवसभर माझ्यामध्ये अनेक लोक अपवित्र पवित्र लोक अधर्म धर्म करतात, सगळे कपडे माझ्या धुतात, इटाळ असेल चंडाळ असेल वाईट असेल चांगले असतील सगळे कपडे माझ्या धुतात, माझ्या स्नान करतात आणि त्यांचे दोष माझ्याकडे ठेवतात आणि ते पवित्र होऊन माझ्यातलं पुण्य घेऊन जातात. ती संध्याकाळपर्यंत मी थकते, म्हातारी होते. संध्याकाळपर्यंत म्हातारी झाल्यानंतर परत शुद्धीकरण करण्यासाठी मला दुसऱ्या दिवशी तयार राहावं लागतं. मग हे कुठं घालवायचं, मग साधूंचं अंगण लोटायचं आणि तरुण व्हायचं आणि कृष्णा नदी जायचं. बाबा रे, मी कृष्णामाई आहे, पण वेळ गेलेली असते. पश्चाताप प्रायचित करून तुम्हाला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. आपण आपल्या आवाक्यात राहावं, आपल्या मर्यादेत राहावं. आपली मर्यादा सोडलात तर नरक सुद्धा तुम्हाला जागा देणार नाही. सद्गुरू तो सद्गुरूच असतो. सद्गुरूंच्या अनेक व्याख्या आहे. सद्गुरू आहे, आचार्य आहे. कोणी वेद दीक्षा घेतो, कोणी मंत्र दीक्षा घेतो, अनेक प्रकारचे अनुग्रह घेतो, अनुष्ठान करतो. हे केवळ सद्गुरू आहेत म्हणून तुम्ही आम्ही करू शकतो, नाहीतर करू शकलोच नसतो, करू शकलो नसतो, अजिबात आपल्या हातनं झालंच नसतं. एकूण 7 कोटी मंत्र आहेत. वेदाने सुद्धा सांगितले 7 कोटी मंत्र, त्यातले सगळे तारक मंत्र आहेत. सिद्ध मंत्र हे 3च आहेत, लक्षात ठेवा. 3 मंत्रामुळे अनेक लोक सिद्ध योगी झाले, तपस्वी झाले आणि ती परंपरा ठेवून गेले. काय परिसर असा आहे की त्या परिसरातला कपाळाचे भूमतातली जमिनीतली माती जरी आहे ना, ती माती जरी कपाळा लावलं तर आपण पवित्र होऊ, लक्षात ठेवा. सद्गुरूंचे पावलं उचलल्यानंतर ती माती कपाळाला लावला तर आपले 7 पिढीचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं सामर्थ्य त्या सद्गुरूमध्ये असतो आणि त्याच्या पित्यार्थ हा कार्यक्रम असतो. सद्गुरू कुणालाही म्हणत नाहीत. गावात असतात, खेडेगावामध्ये 4 माणसातला एखादा माणूस 4 गोष्टी चांगलं सांगत असेल तर नक्कीच त्याला सद्गुरू हे शब्द असतो. का तर सद्गुरू सारखाच असतो. सद्गुरू परत होणं नाही आणि परत आयुष्यात मिळणार नाही. म्हणून जे आपलं कार्य आहे, आपलं कार्य नेटाने पुढे चालवण्यासाठी, परंपरा चालवण्यासाठी, वारसा चालवण्यासाठी अनेक मुलं हे आश्रममध्ये राहतात आणि शिक्षण घेत असतात. त्या शिक्षणामध्ये सगळे साधू होत नसतात.
ज्यांनी मनापासून आकलन केलेलं आहे, ज्यांनी स्वतः कष्ट केलेलं आहे, निसर्गाशी एकरूप झालेला आहे, साधनेमध्ये दंग झालेला आहे, साधनेमध्ये स्वतःचा देहबोली हरवून टाकला आहे, तो देहाशी त्या ईश्वराशी एकरूप होणं म्हणजे इतकं साधन नाही आहे. तसं त्या योग आहेत, अनेक योगाच्या माध्यमातून जाणं आहे, अनेक परीनं ईश्वराला जवळ कसं करणं हेच यालाच योग म्हणतात. आणि सर्व गुण संपन्न असा कोणी नाही आहे, सर्व गुण संपन्न असा नाही आहे. या जगामध्ये, या सृष्टीमध्ये थोतांड साधू सुद्धा आहेत, लबाड साधू सुद्धा आहेत, सगळ्या प्रकारचं जग आहे. एका ठिकाणी एक साधू महाराज एका गावामध्ये एका ठिकाणी साधनेला बसले होते. साधनेला बसल्यानंतर रोज भिक्षा मागायला यायचे गावामध्ये आणि साधना करायची. आणि त्या गावामध्ये एक नुकतंच लग्न झालं होतं एका जोडप्याचं, आणि एक 6 महिने प्रपंच केली होती त्या मुलीनं. 6 महिने प्रपंच केल्यानंतर काही दिवसांनी तो नवरा प्रातविधीला म्हणून बाहेर गेला. पूर्वी लोटा पिरियड होता, तो बाहेर गेला, तो परत घरी आलाच नाही. घरी आलाच नाही. ती मुलगी रोज वाट पाहायची, घरातली मंडळी शोधाशोध केली, पाहुणे मंडळी सगळी शोधाशोध केली. तो मुलगा काही सापडला नाही, मुलगा सापडलाच नाही. पण मुलगी मात्र सगळ्यांनी जिद्द सोडली, पण त्या मुलीनं जिद्द सोडली नाही. मुलीनं जिद्द सोडली नाही. ती मुलगी रोज दाराकडे पाहायची, पहाटे उठल्यापासून दाराकडे पाहायची, माझा नवरा या दारातनं यायचा, या दारातनं येईल, त्या रस्त्यातनं येईल, त्या पलीकडच्या रस्त्यातनं येईल, त्या बोळातनं येईल, तिकडनं येईल, हेच तिच्या नजरेत असायचं. ती तिच्याशी, त्याच्या पतीशी प्रामाणिक होती, पतिव्रता होती, एकनिष्ठ होती. जेवढ्या उपमा आपण देऊ त्या कमीच पडतील. कालांतराने एक आजोबा 2-4 वर्षांनी प्रातविधीला जाऊन परत येत असताना त्या मुलीने विचारलं, आजोबा माझ्या पतीला पाहिला का तुम्ही? हो म्हणलं पाहिलं, त्या जंगलात त्या झाडाखाली तो बसलाय तिथं. मला सांगा, हे शब्द ऐकल्यानंतर तिची काय तत्परता असू शकते, आपण कल्पना तरी करू शकाल का? ज्या स्थितीत होती, ती शेण काढत होती गोठ्यामध्ये, हाताला शेण तसाच, पदर पडलेला असाच, पदर एक साडी वर खवलेली, या स्थितीत तुफान पळाली ती पोरगी. इतक्या तुफान पळाली, इतक्या तुफान पळाली, ती कुठनं जाते हे पण तिला कळलं नाही, तिला भान राहिला नाही, तिला भानच राहिला नाही. नुसतं पळत होती, नुसतं पळत होती, इतक्या जोरात पळत होती, कल्पनाही तुम्ही आम्ही करू शकत नाही. जाता जाता रस्त्यात एक साधू, जो मी पहिलं म्हणलं तुम्हाला, अर्धा हळकुंडाने पिवळा झालेला, अर्धज्ञानी अर्धवट, हे साधनेला बसला होता. साधनेला बसल्यानंतर त्याला गुदगुल्या खूप होत होत्या. त्या आतल्या आत तो स्वप्न पाहत होता सुदामासारखा मायाजाळामध्ये. आणि पाहत असताना ती माऊली समोरनं गेली. माऊलीचं नुसतं काय स्पर्श झाला असेल तर धक्का लागला असेल, लगेच डोळे उघडला. पण ती माऊली पळत होती, तशीच जोरात पळत होती. त्या साधूला क्रोध आला, मोठा राग आला त्याला, एवढा मोठा महान तपस्वी आणि मला ही पोरगी धक्का मारून गेली. काही वेळेनंतर ती मुलगीला तिचा पती भेटला. पती राजा भेटल्यानंतर तिनं मिठी मारली. काय असू शकतं त्यावेळेची कल्पना देवसुद्धा वर्णन करू शकत नाहीत. वेदी वर्णन केला नाही या गोष्टीचा, कुणीही वर्णन करू शकत नाही. ही मनस्थिती निर्माण झाली. त्याने मिठी मारली, रडली, एकमेका गळ्यात पडून रडले. आता घरी चला म्हणून ती घेऊन येत असताना हाताला धरली. हाताला धरला असताना निष्ठून जाईल म्हणून आपल्या पदराला, त्याच्या शर्टाला बांधली. आपलं पदर आणि शर्ट घट्ट बांधली ती आणि नवऱ्याला हात धरून घेऊन चालली. जात असताना तो साधू पाहत होता, डोळे लाल झाले होते. त्या साधूचे डोळे लाल झाले होते. आणि जवळ आल्यानंतर त्या मुलीला तो म्हणाला, अरे बाळा, तो आता तूच गेलीस ना? हो दादा, मीच गेले.
म्हणलं तुला कळलं नाही मी महान साधू आहे, मी तपस्या करतो आणि मला तू धक्का लावून गेलीस, तुला शाप लागेल, तुझा नवरा मरेल. त्या क्षणी ताडकर म्हणाले तुझी साधना एवढी तपस्वी, एवढे महान तपस्वी असशील तर माझा नवरा मरणार नाही, सूर्यच उगू देणार नाही. लक्षात ठेवा, सूर्यच उगू देणार नाही. ती माऊली म्हणाली तुझी भक्ती श्रेष्ठ आहे का, माझी भक्ती श्रेष्ठ पाहू. सूर्यच उगवला नाही, सूर्यच उगवला नाही. तिचं नाव आहे शांडिल्य. अनुसया आली, सर्व देव गेले, सर्व देव देवता सगळे गेले. अनुसयाला विनंती केली तुझ्या शिष्याला सांग तिचं ऊर्जा एवढी आहे ना सूर्य सुद्धा उगवणा झालाय, तिचं पुण्य एवढं आहे ना सूर्य सुद्धा उगवत नाहीये. त्यांना सूर्य सुद्धा उगवणं न देणं सामर्थ्य त्याच्यात आहे. त्या साधूला त्या मुलीने विचारलं दादा, म्हटलं तुम्ही ज्या देवतेची उपासना करताय ना त्या देवतेमध्ये एवढं सामर्थ्य असेल तर तुम्हाला वाचवल, आणि माझ्या पतिव्रत्याचं सामर्थ्य बघा. मला काय सांगण्याचा उद्देश लक्षात आलं, त्या देवतेशी एकनिष्ठ असताना, एकनिष्ठ असता तर ते पाय लागलेलं कळलं कसं, आणि ती त्याच्या पतीशी त्याच्या देवाशी एकनिष्ठ होती, ती धावत असताना तिला पाय लागलेलं कळलं नाही, त्या साधूला कसं कळलं. म्हणजे याचा अर्थ साधू हा मनापासून साधना करत नव्हता, ती मनापासून पतीशी धाव घेत होती, पतीशी एकनिष्ठ होती. तसं तुम्ही तुमच्या सद्गुरूची एकनिष्ठ राहिलात ना, सद्गुरूपेक्षा मोठे व्हा. लक्षात ठेवा, तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद आहे माझं, सगळ्यांना आशीर्वाद, सगळ्यांचं उदंड आयुष्य लाभू द्या, आरोग्य लाभू द्या. आणि ज्यांनी देवाधर्मामध्ये येऊन देवाधर्माचं बठ्ठाबोळ केलाय, ज्यांनी देवाधर्माची टिंगल टवाळी केली, अशांना नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. लक्षात ठेवा, नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. हा धर्म श्रेष्ठ आहे, धर्मापेक्षा श्रेष्ठ कोणीही नाही. या सृष्टीमध्ये धर्माला गती देणारा, गती देऊन सुद्धा वाटचाल करायला लावणारा सद्गुरू असतो. त्याच्याची एकरूप राहा, त्याच्यावर निष्ठा ठेवा, श्रद्धा ठेवा. हे फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि ती ताकद, ती सामर्थ्य माझ्या रूपाने तुम्हाला आशीर्वादाच्या रूपाने मी देतो. आणि माझे सद्गुरू चैतन्य त्यागेश्वर महाराज यांना मी वंदन करून आजचा दिवसाचा जो काही पुण्य असेल मी त्यांना समर्पित करतो त्यांच्या चरणावर.